आज सगळ्यांना एक प्रश्न पडला होता, तो म्हणजे बीफ कोणी खाल्लं, कुणी खाल्लं बीफ आणि बेफ नेमकं कुणी खाल्लं. तुम्ही विचार करत असाल मी हा प्रश्न एवढ्या वेळा का विचारते. त्याला कारण आहे संजय राऊतांचा खळबळजनक आरोप आणि त्यानंतर रंगलेलं राज्यातलं राजकारण. त्यामुळे बीफ राज्यामध्ये नेमकं कोणी खाल्लं असा सवाल तुम्हालाही पडला असेल. नागपूर कार अपघात प्रकरणामध्ये शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला होता. बावनकुळेंच्या मुलाच्या कारमध्ये लाहोरी बारचं जे बिल सापडलं त्यामध्ये बीफ कटलेटचेही पैसे लावले होते असा दावा संजय राऊतांनी केला. त्यामुळे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे गणेशोत्सवाच्या काळात बीफ खातात आणि इतरांना हिंदुत्व शिकवतात, बीफ वरून मॉब लिंचिंग करतात असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे एकूणच राजकारण तापलेलं होतं. आरोप प्रत्यारोप राज्यामध्ये आज दिवसभर पाहायला मिळाले. सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागलं. खरंच बावनकुळेंच्या मुलानं बीफ खाल्लं असेल का असा प्रश्न अनेकांना पडला आणि त्याचाच आढावा घेणार आहोत लोकशाही मराठीच्या या बुलेटिनमध्ये. तर सगळ्यात आधी आपण बघूयात संजय राऊत यांनी आज बीफ विषयी नेमका आरोप काय केला होता ते. त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे, ज्या बार मधून हे लोक बाहेर पडले, त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे. त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे, चिकन, मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात. श्रावण है, गणपति है, अमुक है, हिंदुत्व है, और सबको क्या बोलता है, मॉब लिंचिंग करते हैं. किसी के पास बीफ मिला, किसी के पास ये मिला, लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है, उसका भी पैसा, त्याचे पण पैसे दिलेले आहेत, बिल पेड केला आहे. पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे. पुलिस शायद वो डिस्ट्रॉय कर देंगी. पुलिस को बोलिए, जो कमिश्नर है ना नागपुर के, या रश्मि शुक्ला जो आरएसएस की लेडी वहां बिठाई है, उनको बोलिए हिम्मत है, आप सचमुच कानून के रखवाले हो तो वो बिल जनता के सामने लेके. तर संजय राऊतांनी हा आरोप केला आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. यावरून शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांनीही राऊतांवर पलटवार केला. बावनकुळेचा मुलगा त्या हॉटेलमध्ये काय खात होता, काय नाही, हे त्यांना काय करायचं, काय आरोप करताना थोडं डोकं. या संजय राऊतचं मुळात मानसिक संतुलन बिघडलेला माणूस आहे. कुठं हॉटेलमध्ये गेलाय तर त्यांनी काय खाल्लं, कोणते कपडे घातले, कोण होतं बरोबर, दारू पिला का पाणी पिला, ह्या सगळ्या गोष्टीचं यांना वेळ तरी कसा मिळतो. म्हणून ह्या लोकांच्या घरात घुसून भांडणं लावणं किंवा लोक एखाद्याचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी हे प्रकार फक्त हेच करू शकतात. मला वाटतं सार्वजनिक जीवनामध्ये या गोष्टीला लोक निंदा करतील या संजय राऊतची, की असं कुणाच्या घरात डुकून असं बोलणं हे योग्य नाही. एकूणच आज राज्यामध्ये बीफ राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे नेमकं बीफ कोणी खाल्लं असा सवाल वारंवार उपस्थित झाला आणि अशातच शिवसेना युबीटीच्या सुषमा अंधारे या नागपूरमध्ये पोहोचल्या. त्यांनी बीफवर नेमकं काय म्हटलेलं आहे, कशा पद्धतीनं टोला लगावलाय सत्ताधाऱ्यांना तेही बघूयात. नागपूरच्या लाहोरी बारमध्ये हे सगळे मित्र, त्यांचं खानपान झालं, पिणं खाणं झालं. विशेष म्हणजे बीफ कटलेट मागवून झालं. म्हणजे चाराने बाराने आणि वेगळी हिंदुत्ववाद्यांनाही माहिती असलं पाहिजे की भाजपच्या नेत्याच्या लेकाने काय खाल्लं, तर बीफ कटलेट खाल्लं. आणि बीफ कटलेट वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर बाहेर मानकापूर मार्गे कोराडीकडे जाताना मानकापूरला पहिली धडक दिली गेली. त्याच्यानंतर संकेत बावनकुळेला प्रचंड तिकडे चोप दिला लोकांनी, त्याच्या सोबतच्या लोकांना चोप दिला. तिथून संकेत बावनकुळेने पळून जायचा प्रयत्न केला. पळून जात असताना, पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये रामदास पेठमध्ये पुन्हा त्याने 3 गाड्या ठोकल्या. दरम्यान एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा ही संधी सोडली नाही आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. इम्तियाज जलील नेमका या बीफ वरून काय म्हणाले तेही बघूयात. नाही, ते याचं उत्तर बावनकुळेने द्यावं ना, की तुम्ही आम्ही खाल्लं तर सगळं तुम्हाला दोष दिसतं. बीफ खाल्ला म्हणजे आम्ही देशद्रोही होतो आणि तुमचा मुलगा खाल्ला तर त्याच्या बाबतीत काही नाही आहे. मला असं वाटतं की संजय शिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल, आजही खात असेल. हे नाटक आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो, हे करतो. गपचूप किती वेळा खाल्लं असेल, त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला. हे काय राजनीतीसाठी काही
एकूणच संजय राऊतांनी बीफ विषयीचा आरोप केला आणि त्याच्यानंतर क्रिया प्रतिक्रिया सुरू झाल्या दिवसभर. याच्यामध्ये राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे लोकशाही मराठीनं खरंच त्या ठिकाणी बीफ होतं का, त्या हॉटेलमध्ये बीफ सर्व केलं जातं का आणि संकेत बावनकुळेनं बीफ खाल्लं होतं का, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार त्या हॉटेलमध्ये पोहोचले ज्या लाहोरी हॉटेलचं ते बिल असल्याचा दावा केला जात होता आणि बीफ कटलेट खाल्ल्याचा दावा केला जात होता. त्यामध्ये कितपत तथ्य आहे याचा तपास या ठिकाणी ज्ञानेश्वर पवार यांनी केला आहे आणि त्या हॉटेलमधून त्यांनी आढावा घेतलाय, तोही बघूया. नागपूर हिट अँड रन प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की संकेत बावनकुळे यांच्या खाण्यापिण्याच्या बिलमध्ये दारूसह मटन, चिकन आणि बीफ कटलेटचा उल्लेख होता, असा दावा त्यांनी केलेला आहे. मी आता सध्याला त्याच लाहोरी बारच्या समोर आहे आणि माझ्याजवळ जे आहे ते या हॉटेल बारचं जे आहे ते या ठिकाणी मेनू कार्ड आहे. ज्या मेनू कार्डमध्ये जे आहे ते हे बघू शकतो की आपण हे लाहोरी डिलक्स बार रेस्टॉरंट आहे, धरमपेठ या ठिकाणी हा असून या ठिकाणी याच्या मेनू कार्डमध्ये जे आहे ते या पद्धतीने इथे काय काय मिळतं नॉनव्हेजमध्ये ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी हे अंड्याचे प्रकार दिलेले यामध्ये हाफ फ्राय असेल, बॉईल एग असेल, एक भुर्जी असेल, त्यानंतर या ठिकाणी चिकनचे प्रकार देण्यात आले आहेत. त्यामध्ये तंदुरी चिकन असेल, त्यानंतर चिकन टिक्का असेल, चिकन रेशमी कबाब असेल, त्याचबरोबर यामध्ये फिशमध्ये फिश टिक्का, फिश अमृतसरी आणि त्यानंतर मटनमध्ये मटन बोटी कबाब अशा पद्धतीचे जे आहे ते या ठिकाणी प्रकार या ठिकाणी मिळतात. परंतु यामध्ये कुठेही जे आहे ते बीफचा उल्लेख जो आहे तो या मेनू कार्डमध्ये दिसत नाही. आम्ही स्वतः जे आहे ते हॉटेल मालकाशी या संबंधित चर्चा केली असता त्यांनी सुद्धा स्पष्टपणे संजय राऊत यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते आरोप सगळे फेटाळून लावलेले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी जे काही आरोप केलेला आहे या ठिकाणी जेव्हा चौकशी केली असता त्या आरोपामध्ये काही तथ्य नसल्याचं एकंदरीत सद्यस्थितीत तरी दिसून येत आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. तर त्या लाहोरी हॉटेलचं बारचं आपण मेन्यू कार्ड बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही बीफचा उल्लेख नाहीये. बीफचा एकही पदार्थ त्या मेन्यू कार्डमध्ये सापडत नाहीये. लोकशाही मराठीनं ग्राउंडवर जाऊन या आरोपांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर नेमकं काय तथ्य समोर आलं ते आपण बघितलंच आहे. नागपूर पोलिसांनी यावर काय स्पष्टीकरण दिलंय तेही बघूया. तर आमदाराकडून प्रश्न केलेला आहे की त्यांनी तिथे बीफ खाल्लेला आहे, म्हणजे काय त्याच्या सत्यता नाही, असं नाहीये, असं बिलामध्ये कुठं नमूद नाही. तर आमदाराकडून प्रश्न केलेला आहे की त्यांनी तिथे बीफ खाल्लेला आहे, म्हणजे काय त्याच्या सत्यता नाही, असं नाहीये, असं बिलामध्ये कुठं नमूद नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.